तो प्यारे बच्चों, a very good afternoon once again and welcome back to the session of mathematics. Let's learn about powers of I in this lecture. मागच्या लेक्चर पर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबरचं बेसिक, त्याची डेफिनेशन, दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज, दोन कॉम्प्लेक्स नंबरची वजाबाकी, दोन कॉम्प्लेक्स नंबरचा गुणाकार, स्केलर मल्टिप्लिकेशन, त्यांची इक्वालिटी, इथपर्यंत अल्जेब्रा आपण पाहिला. बच्चा, आजच्या लेक्चरला वी आर गोइंग टू लर्न powers of I. Powers of I. Powers of I. बेटा हा जो I आहे, इमॅजिनरी युनिट किंवा आयटा, तर बच्चा हा जो I आहे याची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ -1. त्याची डेफिनेशन बनवून टाकली, राईट. आता हा जो स्क्वेअर रूट ऑफ -1 I आहे बच्चा, ह्या I चा जर स्क्वेअर केला I will get -1. गेटिंग? अँड दिस व्हॅल्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ही व्हॅल्यू वापरून भरपूर खेळायचं आपल्याला. बेटा लक्ष दे. समजा मला आता आय क्यूब काढायचं असेल, हा, तर आय क्यूब ला कसं लिहू शकतो बच्चा? मी असं लिहू का? आय स्क्वेअर इंटू आय. पॉवर स्प्लिट करून लिहू शकतो का नाही? आय स्क्वेअर इंटू आय. बघ ना, दोघांचा बेस सेम आहे, गुणाकार आहे, पॉवरची काय ऍडिशन, 2 आणि 1 3, स्प्लिट केली पॉवर मी. बेटा आय स्क्वेअर इज -1 गुणिले आय, आन्सर विल बी -आय. आय ची पॉवर समजा 4. बर, मग मी याला असं लिहू का? आय क्यूब इंटू आय. किंवा मी असंही करू शकतो बच्चा, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर, दोन्ही चालेल ना. आय क्यूब इंटू आय पण चालेल, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर पण चालेल ना, कसंही चालेल. अच्छा, आय क्यूबची व्हॅल्यू वरून टाक बच्चा, -आय गुणिले हा आय. ठीक आहे, आय क्यूबला टाकला -आय आणि गुणिले आय. सो -आय इंटू आय इज आय स्क्वेअर. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते बेटा? -1. सो मायनस ऑफ मायनस +1. आय स्क्वेअर -1 आहे ना, सो निगेटिव्ह आय स्क्वेअर विल बी +1. आता आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर, बघ ना, तेच उत्तर येईल. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय बच्चा? -1 इंटू -1, आन्सर इज +1. दोघांचा अर्थ एकच आहे. पॉवर सोबत खेळायला शिकायचं फक्त आपल्याला. समजा मला ते बोलले की आय ची पॉवर 5 काढून दाखवा, तर मी काय लिहू शकतो त्याला? आय क्यूब गुणिले आय स्क्वेअर. 2-3 प्रकारे कसंही लिहू शकतो आपण, तसं काही अडचण नाही. ओके, आय ची पॉवर 4 गुणिले आय. आता आय ची पॉवर 4 तर आपण काढलेली, आली +1 गुणिले आय, अँड आन्सर विल बी आय. अशा कितीही पॉवर्स काढू शकतो बेटा आपण, कोणतीही पॉवर काढू शकतो आपण. ठीक आहे. समजा मला त्यांनी सांगितलं की आय ची पॉवर 17 काढा. घाबरण्याचं काहीच कारण नाहीये बच्चा. काय करायचं? आय पहिले इव्हन करून घ्यायची पॉवर. पॉवर अगोदर काय करायची? इव्हन करून घ्यायची. पॉवर अगोदर इव्हन करा, झालं. नंतर आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 यूज करा, संपलं. कोणतीही किती पण व्हॅल्यू काढू शकतो. आता बघ, लक्ष दे. आय ची पॉवर 17 ला मी असं लिहू का बेटा? आय ची पॉवर 16 गुणिले आय. डन. मग आता आय ची पॉवर 16 आहे, नंतर काय करायचं बच्चा? आय स्क्वेअरचा यूज कर. मग आता आय ची पॉवर 16 ला मी असं लिहू का? आयचा स्क्वेअर आणि त्या 2 ने 16 ला भाग 8. नाही का आलं बेटा? काय करतोय मी तर काय यूज केलं बघ, लक्ष दे. मी हा रूल यूज केला. मला माहितीये ए ची पॉवर m आणि त्याची पॉवर n काय असते बच्चा? ए ची पॉवर m इंटू n. 7व्या आठवड्यात शिकलो आपले घातांकाचे नियम. मी काय केलं, हे जे आय ची पॉवर 16 होती, तर तुमच्यासाठी जरा 1-2 स्टेप वाढू का? असं करतो. मला आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग आय स्क्वेअर. बरं का, मला आय स्क्वेअर माहितीये, म्हणून मी काय केलं? 2 गुणिले 8 चालेल का नाही? 2 गुणिले 8 असं केलं, गुणिले आय. बर का, मग ह्या रूल प्रमाणे मी तर लिहितो ए ची पॉवर m इंटू n, म्हणजेच ए ची पॉवर m त्याची पॉवर n, असा लिहिला मी रूल. बर का, मग बेटा मी आता याला असं लिहू का? आय स्क्वेअर आणि त्याच्या डोक्यावर 8 इंटू आय. आता समजतंय? मस्त स्टेप बाय स्टेप केलं मी. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू मला माहिती आहे बेटा, -1 च्या डोक्यावर 8 इंटू आय. चला,
आता -1 ची पॉवर बर का बेटा, -1 ची पॉवर एक तर इव्हन असेल नाही तर ऑड असेल. तुम्हाला माहिती आहे -1 ची पॉवर जर का इव्हन आली तर आन्सर विल बी +1 आणि ती जर का हे आली ऑड तर आन्सर विल बी -1. व्हेरी इझी. -1 च्या डोक्यावर 8. 8 कसं आहे इव्हन. सो -1 च्या डोक्यावर इव्हन आला तर +1. सो बच्चा 1 into I फायनल आन्सर इज I. स्क्रीनशॉट घ्या. 16 ला 4 चा मल्टिप्लाय घेऊन एक का नाही घेत चालतं ना. I ची पॉवर 4. पण मग एवढं कशाला पाठ करायचं आदित्य? मी हे सांगितलंय तेवढं वापरा. इट विल बिकम व्हेरी इझी. स्क्रीनशॉट घ्या. फक्त मी सांगतोय ते फॉलो करा. यू विल फाइंड इट व्हेरी इझी. डन. बघ भरपूर एक्झाम्पल घेऊ आपण आता. मी सांगितलंय ही प्रोसेस फक्त फॉलो कर. मोठ्यातलं मोठं सम आपल्याला सॉल्व्ह होऊन जाईल. समजा आता आपल्याला त्यांनी सांगितलं I ची पॉवर 998 किती 998 किती पण मोठी देऊ दे काही देऊ दे घाबरायचंच नाही. बघ समजा I ची पॉवर 998 काढा काही अडचण नाही. इव्हन एक ऑड इव्हन. सो अगोदर इव्हन करायची गरज नाही तर ऑलरेडी इव्हन आहे. नंतर हे यूज करा. बघ बेटा मी आता काय करतो मला स्क्वेअर फॉर्म मध्ये आणायचं याला. काय करायचं स्क्वेअर फॉर्म मध्ये आणायचं तर काय करायचं 2 इंटू करायचं आणि 2 ने भाग द्यायला. सो 2 चोक 8 2 9 18 2 9 18 डन. ऍडजस्ट केलं फक्त आपण 998 ला 2 गुणिले 499 आहे की नाही. गुणिले 2 करा भागिले 2 करा ऍडजस्ट करा फक्त त्याला. बरं पुढच्या स्टेपला काय करायचं बेटा I स्क्वेअर त्याच्या डोक्यावर काय लिहायचं 499. I स्क्वेअर माहिती बेटा -1 च्या डोक्यावर 499. इव्हन एक ऑड ऑड -1 ची पॉवर ऑड आली आन्सर इज -1. इट इज दॅट इझी. चलो वन अनदर एक्झाम्पल. ओके बच्चा. सपोज I ची पॉवर 747 ऑड आहे. अगोदर इव्हन करून घेऊ ना. मग I ची पॉवर 746 इंटू I असं केलं मी. टेक्निक आत्मसात कर मी सांगतोय ते. अगोदर इव्हन करून घे. मी काय केलं 747. सर 48 नाही चालणार का? चालेल ना. पण बेटा जरा थोडस सोपं काय आपल्याला एक ने कमी कर एक ने वाढव. ऍडजस्ट केलं येस सर. इव्हन झाली बच्चा येस. आता काय करायचं I च्या डोक्यावर 2 गुणिले 2 गुणिले म्हणजेच काय याला 2 ने भाग द्या ऍडजस्ट होऊन जाईल. चला 2 ने भाग दिला 2 त्रिक 6 2 7 14 आणि 2 त्रिक 6 गुणिले I. बर याला लिहिताना कसं लिहायचं I स्क्वेअर च्या डोक्यावर 373 इंटू I स्क्वेअर काय बेटा -1 च्या डोक्यावर 373 इंटू I. -1 च्या डोक्यावर इव्हन एक ऑड ऑड म्हणजे आन्सर इज -1. सो बच्चा -1 इंटू I अँड आन्सर इज -I. चला स्क्रीनशॉट घ्या. क्लिअर आहे बच्चा. डन. ओके. सो पॉवरच्या बाबतीत हे असं खेळायचं सिम्पल टेक्निक आहे. इव्हन करून घ्यायचं नंतर I स्क्वेअर वापरायचं. यू कॅन फाइंड एनी व्हॅल्यू. ऑल राईट. आता बेटा नेक्स्ट जे ऑपरेशन आहे डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करायचं कसं. लास्ट ऑपरेशन आहे हे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरला दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरने डिव्हाइड करायचं. तर बेटा एक गोल्डन स्टेटमेंट देतो मी मस्तपैकी हिंट देतो. मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स conjugate of denominator. dr is what denominator. काय करायचं बच्चा मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. कशाने कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. फॉर एक्झाम्पल
कोणत्याही डिव्हिजन साठी फॉर एक्झाम्पल बेटा Z1 दिला 2 - 3i आणि Z2 दिला i - 4. ऑलराईट, असे दोन नंबर्स मला कॉम्प्लेक्स नंबर दिले आणि बोलले फाइंड Z1 अपॉन Z2. सो बच्चा Z1 upon Z2. Z1 is what? 2 - 3i. Z2 is what? i - 4. नॉर्मली डिव्हिजन करता येणार नाही, ह्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही ना, म्हणून मल्टिप्लाय डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. काय होतं याने, खालची जी कॉम्प्लेक्स टर्म आहे ना डिनॉमिनेटर वाली, ती बरोबर काय होते, रिअल होते. काय होते, खालची जी ही जी टर्म आहे कॉम्प्लेक्स वाली, इट बिकम्स व्हॉट इट बिकम्स बच्चा, इट बिकम्स रिअल. काय होते याने, डिनॉमिनेटर कॉम्प्लेक्स नंबर बिकम्स रिअल नंबर. याने काय होतं, डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स नंबर बिकम्स रिअल नंबर. देन express final result. Then express final result in a plus bi फॉर्म. एक अशा पद्धतीने मी टेक्निक दिलं बघ, लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला, 2 - 3i अपॉन i - 4. याला काय करायचं बच्चा, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट पटकन सांगा. चला, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय बेटा. आता नीट लक्ष द्या आदित्य. यस, यू आर नाउ करेक्ट. बच्चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करताना चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली. रिअलला काही नाही करायचं, रिअलचं साईन तसंच ठेवायचं. फक्त कोणाचं साईन बदलायचं, कोणाचं साईन बदलायचं बेटा, बरं का, इमॅजिनरी आय मायनस आय करा. सो -i -4 अपॉन -i -4. चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट ओनली, रिअलला काही करायचं नाही. झालं. आता याला सिम्प्लिफाय करा पुढे, विच इज इक्वल टू, आता आपल्याला मल्टिप्लिकेशन माहिती आहे बेटा, 2 बघ ना, 2 इंटू -i -4 -3i इंटू -i -4 अपॉन खाली काय होईल बच्चा, i -4 आहे आणि इथे काय -i -4. मग एक काम करू, मी ह्या टर्मला लिहितो i -4 बर का, आणि डिनॉमिनेटरला गुणिले. इथून जर का मायनस साइन कॉमन घेतलं तर कंसात मी असं म्हणू का बेटा, i +4. कमॉन, इथून मायनस साइन कॉमन घेतलं तर कंसात काय राहील, हे दोन्ही पॉझिटिव्ह होतील ना, i +4. ऍग्री? येस. विच इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करा, 2 इंटू -i वरती काय होईल बच्चा, -2i. 2 इंटू -4 -8 -3i इंटू -i काय होईल बच्चा, +3i². -3i इंटू -4 काय झालं बेटा, +12i अपॉन. आता खाली बघ, i -4 आणि i +4 हे जे मायनस साइन आहे ना, याला मी मुद्दाम बाहेर घेतो आणि कंसात असं लिहितो i -4 i +4. झालं. चला त्याला पुढे सिम्प्लिफाय करतो. ओके, व्हॉट आर वी फाइंडिंग बेटा, Z1 अपॉन Z2. ठीक आहे ना. चलो, सो आता बघ, हा -2i आणि ते +12 आहे. सो 12i मधून 2i गेले, किती राहिले बेटा, 10i. 12i मधून 2i गेले, राहिले 10i. हा -8 ऍज इट इज. i² ची व्हॅल्यू असते -1. सो डायरेक्टली चेंज द साइन. सो +3i² आहे. सो +3 चा फक्त काय करायचं बेटा, -3, कारण की i² ची व्हॅल्यू असते -1 आणि हे आपल्याला माहिती आहे. i² ची व्हॅल्यू काय बच्चा, -1, राईट. सो सिम्पली साइन चेंज करायचं विदाउट वेस्टिंग द टाइम. अपॉन खाली बघ आता, मायनस आणि ह्या ब्रॅकेट मध्ये इथं काय दिसतंय, a - b इंटू a + b. आठवतोय का फॉर्म्युला, a - b इंटू a + b.
इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मी फॉर्म्युलांचं बुकलेट दिलेलं आहे, पीडीएफ फाईल दिलेली आहे, त्यात सगळे फॉर्म्युले पाठ करा. सो बच्चा फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. पहिली टर्म आहे सो आय चा स्क्वेअर वजा सेकंड इज 4 सो 4 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू वरती बघ 10i -8 मायनस झाले -11 अपॉन हे बघे मायनस साइन आणि ब्रॅकेट मध्ये आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय बच्चा -1 मायनस 4 चा स्क्वेअर किती आहे 16 विच इज इक्वल टू न्यूमरेटर बघ 10i -11 अपॉन मायनस आणि आतमध्ये -1 -16 किती झाले -17 विच इज इक्वल टू 10i -11 अपॉन मायनस ऑफ मायनस प्लस 17. टर्म्स मोकळ्या झाल्या. देन एक्सप्रेस फायनल रिझल्ट इन ए प्लस BI फॉर्म. शेवटी ए प्लस BI फॉर्म लिहायला विसरायचं नाहीये. म्हणजे काय करायचं 17 दोन्ही ठिकाणी डिवाइड करून आपण मास लिहू का 10 अपॉन 17i मायनस 11 अपॉन 17. स्क्रीनशॉट घ्या आणि मला समजलंय का नाही सांगा एकदा. सो बेटा एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन आहे की सिम्प्लिफाय करा. किती टर्म्स दिल्या 4 टर्म्स. 100% वी कॅन टेक जेई सम्स. आपलं टार्गेटच ते बच्चा जेई आणि नीट. मॅथ असेल तर जेई, फिजिक्स असेल तर जेई ॲज वेल एज नीट ॲज वेल एज जेई ॲडव्हान्स. गेटिंग कॉम्प्लेक्स नंबर इज अ स्पेशल चॅप्टर. यामध्ये आपण जेई चे सुद्धा सम्स घेणार, जेई ॲडव्हान्स चे सुद्धा घेणार, मेन्स ॲज वेल एज ॲडव्हान्स. सो ही बेसिक प्रॅक्टिस एकदा करा, मग आपण सगळे सम्स घेणार आहे. इज इक्वल टू चलो सिम्प्लिफाय करूया. सो बच्चा स्क्वेअर रूट ऑफ -16 तर तुम्हाला माहिती आहे की याला आपण स्क्वेअर रूट ऑफ 16 आणि स्क्वेअर रूट ऑफ -1 असं लिहू शकतो. 16 गुणिले -1 केलं तर 16चं वेगळं -1चं रूट वेगळं प्लस 3 इंटू याला पण सेम वे रूट ऑफ 25 गुणिले रूट ऑफ -1 असं लिहू शकतो. इथं पण सेम सिच्युएशन प्लस रूट ऑफ 36 रूट ऑफ -1 मायनस इथंही सेम सिच्युएशन रूट ऑफ 625 इंटू रूट ऑफ -1. कारण की स्क्वेअर रूट ऑफ -1 हा आयोटा आहे किंवा इमॅजिनरी युनिट आहे. सो बच्चा स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. याला काय लिहितो आपण आय प्लस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 आणि दॅट इज आय. स्क्वेअर रूट ऑफ -1 इज आय प्लस स्क्वेअर रूट ऑफ 36 इज 6 आणि स्क्वेअर रूट ऑफ -1 इज आय मायनस स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25 कारण 25 चा स्क्वेअर 625 आहे. स्क्वेअर रूट ऑफ -1 इज आय. सिम्प्लिफाय करा. सो बच्चा 4i प्लस 6i किती झाले 6 आणि 4 10 मायनस 25 म्हणजे -15i आणि हे प्लस 15i. हे बघ ना बेटा 4 आणि 6 10 10तून 25 गेले म्हणजे 25 मधून 10 गेले उरले 15. मोठ्या संख्येत चिन्ह -15 आहे आणि हे बघ 3 5 15 आहे. सो 15i मायनस 15i आन्सर किती आला बच्चा 0. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी इझी. चलो क्वेश्चन नंबर 2 है बेटा. Write the complex conjugates. It is so easy, that's why I am not taking it. Okay, you have to do it for homework. Question number 3. Find A and B. Find A and B. आणि पहिला याच्यामध्ये A plus 2B plus 2AI is 4 plus 6i. बेटा इक्वॅलिटी ऑलरेडी दिलेली आहे. आठवा आपण या टाइपचं एक सम घेतलं होतं. काय करायचं बेटा आता रिअल प्लस इमॅजिनरी याला A प्लस BI फॉर्म मध्ये लिहायचं, याला पण A प्लस BI फॉर्म मध्ये लिहायचं. रिअल सोबत रिअल, इमॅजिनरी सोबत इमॅजिनरी मॅच करायचे. A 2B रिअल आहे मग यांना लिहिताना असं लिहू का बेटा A अधिक 2B रिअल पार्ट. आय ला चिटकलेला इमॅजिनरी पार्ट असतो सो 2A. आय बाहेर मुद्दाम फक्त A प्लस BI असं व्यवस्थित लिहिलं मी. बेटा उजवीकडे पण सेम स्टोरी 4 प्लस 6i रेडी A प्लस BI. सो बच्चा इकडचा रिअल पार्ट इकडच्या रिअल पार्ट सोबत मॅच करा प्लस BI इमॅजिनरी पार्ट बर का बेटा इमॅजिनरी पार्ट सोबत मॅच करा.
So a plus 2b will be 4 and 2a will be 6. So बेटा a काय होईल बेत्रिक 6. सो a आला 3. उचलून इथं टाकून द्या. सो 3 plus 2b is 4. सो बच्चा 2b will be 4 3 गेला 1. सो b will be 1/2. घ्या स्क्रीनशॉट. Very easy. Just equality. What was the technique beta? Equate real and imaginary part. Equate real and imaginary part. There are 6 sums. यातलं let's take third one. A plus b second bracket मध्ये 2 plus I b plus 1 plus 10 plus 2 into I. काहीच नाही. इकडे पण कॉम्प्लेक्स आहे, पलीकडे पण कॉम्प्लेक्स आहे. खेळायचं, मोकळं करायचं. a plus b आहे, याला पण a plus b आहे. दोघांनाही कॉम्प्लेक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं. ब्रॅकेट सोडू बेटा. a into 2 will be 2a. a into I will be ai. b into 2 will be 2b. b into I will be बोलो बेटा bi is equal to. चला इथं काय b अधिक 1. इथं काय स्केलरच आहे राईट. सो त्याला मी कपडे घालतो आणि रिअल पार्ट राईट असं लिहिलं कारण आय नाही ना. प्लस इथं बघ 10 plus 2a आय सेपरेट आहे. ही जी टर्म झाली ती झाली इमॅजिनरी पार्ट वाली. सो बच्चा याला a plus bi मध्ये लिहावं लागेल ना मला. मग आता मी काय करतो 2a 2b हे जे मोकळे मोकळे आहेत तर 2a अधिक 2b या दोघांना एकत्र लिहिलं कारण की हे काय रिअल ज्यांना आय चिटकलेला असतो ते असतात इमॅजिनरी. सो या दोघांमध्ये आय कॉमन घेतला मी असं लिहू का a plus b आणि आय कॉमन घेतलाय का या दोघांमध्ये याच्यात आणि याच्यात आय कॉमन घेतला कंसात करायला a plus b इज इक्वल टू हे बाकीचं ऍज इट इज b plus 1 आणि 10 plus 2a आणि बघ इंटू आय. सो बच्चा इकडचा रिअल इकडच्या रिअल सोबत इकडचा इमॅजिनरी इकडचा इमॅजिनरी सोबत रिअल पार्ट्स इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करा. सो बच्चा 2a plus 2b will be b plus 1 हे झालं माझं फर्स्ट इक्वेशन अँड इमॅजिनरी वालं a plus b is equal to 10 plus 2a. ऑल राईट. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे सायमल्टेनियसली. सो बच्चे एक काम करूया हा जो बी याला अलीकडे आणू. सो मी असं लिहू 2a 2b मधून तो एक बी जाईल आय विल राईट प्लस बी 2b मधून एक बी गेला इज 1. याला काय म्हणू बेटा आपण फर्स्ट इक्वेशन. चला इथं a प्लस बी इज इक्वल टू इन दिस वे. एक काम करू हा एक पलीकडे घेऊन जाऊ 10 अलीकडे आणू. सो 2a मधून एक a गेला आन्सर विल बी a. हा a पलीकडे गेला आन्सर विल बी a. हा बी पलीकडे गेला मायनस बी होईल. तिकडचा 10 इकडे आणला मायनस 10. परत सांगतो इथं 2 आहे a तिकडे गेला पलीकडे काय उरलं a. हा जो प्लस बी आहे त्या साईडला गेला तर काय होईल मायनस बी. सो a मायनस बी आणि तो 10 अलीकडे आणला झाला मायनस 10. सो बच्चा दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट अँड सेकंड 9वी पासून आपण सोडत आलोय राईट. सो दोघांना ऍड केलं की व्हॉट विल हॅपन बेटा सिम्पली 2a plus b is equal to 1 प्लस करा a minus b is equal to minus 10. गेटिंग. हा प्लस बी आणि हा मायनस बी गॉट कॅन्सल आउट आफ्टर ऍडिंग. 2a आणि a झाली 3a इज इक्वल टू 1 आणि मायनस 10 एकातून 10 गेले मायनस 9 मोठे संख्येत चिन्ह द्या फरक टाकून राईट. सो बच्चा a विल बी किती मायनस 3. आर यू अंडरस्टँडिंग a इज मायनस 3. मग उचला a ला आणि टाकून द्या इथे टाकू आपण 2 मध्ये. ओके पुट इन सेकंड. सो a ची व्हॅल्यू मायनस 3 टाकली तर काय होईल बच्चा मायनस 3 मायनस बी इज मायनस 10 राईट. चलो सो बेटा मायनस बी विल बी इक्वल टू हा मायनस 10 आहे हा मायनस 3 पलीकडे जाऊन काय होईल प्लस 3 सो इट विल बी मायनस 7. सो बेटा दिस इम्प्लाइज b इज प्लस 7. चला स्क्रीनशॉट घ्या.
ओके